आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। सध्या महत्त्वाचे अपडेट नाशिक येथून येत आहे। नाशिक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी कर्मचारी यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल निवेदन पाठविले। गेल्या 5 वर्षापासून संघाकडे आमच्या हक्काचे पगार, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी, रजेचा पगार मिळण्यासाठी वेळोवेळी विनंती अर्ज नाशिक जिल्हा दूध संघाचे व्यावसायिक व शासकीय कार्यालयाकडे केलेले आहे, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही। आमच्या हक्काचे पगार व इतर कायदेशीर येणे रक्कम न मिळाल्यामुळे आमच्यावर व आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। तसेच आमची मुले शिक्षणापासून वंचित राहतात व आम्ही बेरोजगार झालेलो आहोत। नाशिक जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माजी संचालकांनी आमचे वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी न दिल्यामुळे आमच्यावर अन्याय झालेला आहे। आमच्या पगाराच्या थकीत रक्कम, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी, रजेचा पगार न मिळाल्यास आम्ही या निवेदनाद्वारे सक्षम कार्यालय, माननीय विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था दुग्ध नाशिक विभाग, नाशिक शासकीय दूध योजना, सातपूर रोड, नाशिक या कार्यालयासमोर दिनांक 16 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करत आहोत। नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई। कर्मचारी नाशिक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे असून आमचा सन 2014 पासून भविष्य निर्वाह निधी संघाने भरलेला नाही। तसेच सन 2016 पासून थकीत पगार जवळपास 50 लाख रुपये घेऊन आमच्या कुटुंबावर व आमच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाले असल्यामुळे कारणाने आम्ही दिनांक 16/8/2024 पासून आमरण उपोषण सहाय्यक निबंधक सहकारी कार्यालय यांच्यासमोर सुरू केलेलं आहे। तरी आमचा अन्याय दूर होऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे।